राळेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींना परराज्यात नेऊन त्यांना देह व्यापारात ढकलण्याच्या संशयित प्रकाराची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राळेगाव मतदारसंघाचे आमदार व आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी तात्काळ हस्तक्षेप केला। त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंग चौहान आणि इतर पदाधिकाऱ्यांसह यवतमाळ येथे जाऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे। या क्लिपमुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यानंतर मंत्री उईके यांनी थेट राळेगाव पोलीस स्टेशनला भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। तपास जलद गतीने पूर्ण करून संबंधित आरोपींना अटक करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। कोणत्याही दोषीला मोकळे सोडले जाणार नाही असा कडक संदेश त्यांनी दिला। दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंग चौहान यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे। मानवी तस्करीसारखा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय असून आता पोलीस प्रशासन या प्रकरणात किती वेगाने आणि प्रभावी कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी संजय कारवटकर, तालुका प्रतिनिधी, राळेगाव। आज राळेगावमध्ये काल जे प्रकरण उघडीस आलं त्याच्यासाठी एकच सांगायचं आहे का पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करायला पाहिजे। कारण महिलांची जे मानसिकता आहे ते ढासत चालली आहे आणि जगामध्ये जे होऊन राहिलं आणि महाराष्ट्रात जे प्रकरण घडून राहिले त्याच्यासाठी आम्हाला एकच विनंती आहे का एकतर तुम्ही कायद्यानं जे चालू आहे ते प्रकार आम्हाला न्याय मिळवून द्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे का जे शाळा आहे आणि छोट्या छोट्या मुलींचे जे हायस्कूल आहेत, शाळा आणि हायस्कूल कॉलेज, तिथे जे पाणीपुरीवाले आहे आणि पानटपरीवाले आहे ते तिथून काढा, तुम्ही विनंती आहे। आणि जे हॉस्टेल आहे मुलींचे वसतिगृह, तिथं दारू पिणारे काही अवाढव्य लोक तिथं पडून राहतात आणि राळेगावला पण असे दारूंचे खूप सारे प्रकार आलेले आहे का जे माणसं आहे की नाही दारू पिऊन पिऊन पडून राहतात रस्त्यावर। पेट्रोलिंग वाढवा, मुलींच्या शाळांजवळ पेट्रोलिंग वाढवा आणि त्याचसोबत जे शाळांचे शिक्षक आहेत त्यांनाही थोडेसे शिक्षण तुम्ही असे शिकवण धडे द्या की जेणेकरून मुलींची इज्जत सगळ्यांची एकसारखी असते, ती लहान असो मोठी असो, इथं कास्टचा काही विषय नाही। मात्र शक्ती आणि महिला या काही खेळण्याच्या वस्तू नाही आहे आणि त्या जर आपल्या ह्याच्यावर आल्या ना मग ते पूर्ण प्रकरण चेतून पडल। म्हणून आम्हाला एकच विनंती का तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचा आम्हाला पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावे, ही विनंती आहे। का हा जो असतो धक्का हा एका कुटुंबाला खूप मोठा धक्का आहे आणि हे या फक्त प्रेमाचा विचार केला जाते। या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी प्रेम हे नाही आहे। जिहादी फक्त टार्गेट केला जाते, कॅटेगरी वाईज त्याचं हे आहे। पालकांनी पण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांनी, पालकांनी, नागरिकांनी जागृत होण्याची खूप आवश्यकता आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी, मला पालकांना विनंती आहे की सगळ्यांनी जागृत व्हावं आणि मुलींना पण मला या ठिकाणी जागृत करायचं आहे। दुसरी गोष्ट मला एकच सांगायची आहे की या ठिकाणी एकच व्यक्ती या ठिकाणी नाही आहे, तर या ठिकाणी अन्य व्यक्ती पण सहभागी आहे। तर एकाच व्यक्तीला आपल्याला इथे अटक करायची नाही आहे किंवा त्याला शिक्षा द्यायची नाही। त्याचे जेवढे काही सहकारी आहे, जे मग ते हिंदू असले तरी चालेल, पण त्यांना त्याच्यात सहभागी करून घेऊन त्यांना शिक्षा देणं हे फार काळाची गरज झाली आहे। तेव्हाच कुठे मातृशक्ती जागृत झाली असं आम्ही समजू। मातृशक्तीचा विजय असो, विजय असो। तो अतिशय वाईट असा प्रकार घडला, कधी बऱ्याच दिवसापासून घडत आहे पण त्याकडे दुर्लक्ष मात्र होत आहे। यामध्ये बऱ्याचसा कोणत्या आर्थिक बाजून म्हणजे बळी पडून त्यांच्या मागे लागत असेल किंवा फसवणुकीचा म्हणावं तर फसवणुकीपेक्षा या आपोआप जाणाऱ्या पुरी भरपूर आहे आणि चौकात जे टार्गेट पोरं उभे राहतात, जसं हॉस्टेल जवळ तिथे एक मुत्रीघर आहे, तिथे परत म्हणजे लोकांची पानटपरी आहे आणि दारूचं दुकान आहे। हे जर तिथे असलं तर ते पाहते, त्या खिडक्यामधून पाहताना आम्ही पाहिलं, तेव्हा तुम्ही त्याकडेही लक्ष द्यावं। तेव्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला मात्र भरपूर सहकार्य करा, हीच विनंती आता करते मी। आणि ही अपेक्षा करून आता या असा पुन्हा प्रकार कुठे कुठे काय घडते त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण एकानंतर एक नवीनच शोध लावतच असते। त्या शोधाचा यांचा बिमोड करणं अतिशय आवश्यक आहे आणि याचे राहण्याचे ठिकाणं कुठे आहे, कुठे नेता होते, याचा सगळं शोध घेऊन त्याची जाहिरात करा। तेव्हा म्हणजे माहीत पडेल लोकांना, की पालकालाही माहीत पडेल आणि पालकही जे असे म्हणजे त्याच्या आहारी जाणारे आहे त्याचाही थोडासा म्हणजे त्याच्यावरही थोडंसं बंधन घाला
नाहीतर म्हणजे आणखी ह्या वाढीस लागेल. धन्यवाद. अत्यंत धक्कादायक अशी घटना या राळेगाव तालुक्यामध्ये घडली आहे. ही गोष्ट काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आज एवढा मोठा आपण प्रश्न घेऊन आलो या पोलीस स्टेशनला. इथे आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि सर्वांचं मत आहे. आणि कोणाच्या एक दोघा लेकीबाईचा प्रश्न आहे, जनतेच्या सर्व मुलींचा महिलांचा सर्वांचा प्रश्न आहे आणि याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि या गोष्टीचा आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आणि न्याय मिळणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही सर्वानुमते ज्या स्तरापर्यंत पोहोचाय तिथपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही तयार आहे. धन्यवाद. जे काही नाही का आई वडील येत असते पोलीस स्टेशनला, ते आई वडील आले काही रिपोर्ट वगैरे द्यायला, मुली नसल्या तर गेल्या कोणासंग, हे लोक आहे ना त्याला बाहेर ढकलून देते. याच्यावर तुम्ही हे घ्या. रिपोर्ट घेत नाही त्याचा वाला, त्याला बाहेर बसा याच्यावरही तुम्हाला तक्रार घ्या लागल. आणि जे काही हॉस्टेल आहे आदिवासीचं तिथंच आहे, तुम्हाला नाही का चौकशीसाठी ठेवा लागणार आहे. एवढी माझी विनंती आहे. मी आदिवासी मुलगी आहे म्हणून मी तुम्हाला सांगत